वाटते गावात गमूनही नाही राहिलं ना, घरात गमते ना बाहेर गमते. आता काम गिम झाले तर म्हटलं काय करू घरात बसून. आता इतर रंजना काकू दिसून राहिली, तिच्या जवळच बसतो. काय करून राहिली काय माहिती. हा जरासं म्हणतरी भयलते, हा म्हणतरी लागते, नाही तर मोठं हुरहुर लागते बाप्पा गावात. रंजना काकू काय चालू आहे? दाणेगिनी काढणं चालू आहे वाटते. कडी गोळ्याचा बेत आहे वाटते संध्याकाळी, है ना? नाही व आता कुठं कडी गोळे गेले, कडी गोळ्याचे दिवस आता कुठं भेटून राहिल्या शेंगा. आता एवढ्या शेंगा आणल्या, एवढ्या शेंगात काय कडी गोळे होते काय? कडी गोळे अगाई पगाई शेंगा पाहिजे तेव्हा कुठं कडी गोळे होते. एवढ्या शेंगात काय होते बाप्पा. रंजना काकू पण भेटल्या कुठे या शेंगा? मी तर ऐकलं का वावरातल्या शेंगा पूर्ण वाहिल्या म्हणते, झाडाचे झाडच वाहिले. आणि कुठून आणल्या त्या शेंगा तुम्ही? आता तुम्ही वावरात तर जात ना, मग आणल्या कुठून? मागतल्या काय कोणाले? बाई सुशीला तुझ्या जीवाले काही लाज नाही, एवढ्या शेंगा कायले मागा लागते हो कोणाले? हा काय गरज पडली मांग करायची? गेलं आपलं मार्केटात आणलं. आता आहे ना शेवटची येऊन राहिले म्हणते, एक दोन दुकानेवाले आहे ज्याची ओली त्याची राहते तर येऊन राहिले म्हणते विकाले. तर आणल्या होत्या त्या मामाजीनं, तर म्हणे दाणेगिने काढ म्हणे, आता शेवटच आहे म्हणे. तर म्हणे कर म्हणे त्याची भाजी गिची, दाणेगिनी वांगी कर म्हणे, नाही तर आमटी कर म्हणे. तर म्हणून आणल्या होत्या त्या मामाजीनं. हो काय माय मला तर लय आवडते, पण मैचा माणूस काही वावरात जात नाही. आता ते जाते राजकामावर, तर कोण आणणार आहे बाप्पा? कोणीच नाही आणत. आता विकत घ्या लागते. आता इकडचे गाडीवाले काही आणून नाही राहिले. एक दोघी बाई येले मागतले म्या जे वावरात जाते तर त्याने एका भाजीच्या दिल्या होत्या, तर बनवल्या होत्या आणि येईन आणल्या होत्या काही बाजारातून. आता हे नाही चालले बाजारावर आणि काही नाही, तर मग आणल्याच नाही. मी काय म्हणतो रंजना काकू, जरा शेवकाई पकाईच कर जा. काय करान तर दाणे वांगे करान, आमटी करान, काय करान तर हा थोडीशी देता म्हटलं मला. तुमची आजची भाजी मस्त लागते. हाय लावला तिनं संध्याकाळचा तालजोड. लय हुशार आहे सुशीला, लयच हुशार आहे. रंजना काकू देसान ना मला संध्याकाळी भाजी का? तिकडेच तोंड कडून बोलता पप्पा, कधी कधी तर मागतो मी. रोज रोज येतो का पप्पा मागाले? नाही व काही बोलतो काय तू? दिन ना भाजीची कोणती गोष्ट आहे? वाटीभर भाजी दिल्यानं काय कमी होते काय? तशी मी अगाई पकाईच भाजी करत असतो. त्यांनी किती घेऊन जाते माहीत लय वेळेस. पण पहिले विचारा लागन ना, ह्या निलाच्या बाबाला विचारा लागन काय करू काय नाही. तर मग जे करान तर मग घेऊन जातो संध्याकाळी. बरं येईन मग मी संध्याकाळी. हा तर विचारे दाणे तर काढूला का संध्याकाळी शेशील? हा दाणे काढू लागणं जराशी, मग काम लवकर होते. हा ना काढू लागतं ना. काढालेच तर आली मी दाणे. तुम्ही दिसल्या तर मला इथं बसल्या काढू लागतं. हे पा मी हिच्या घरी गेली सुशीला बाईच्या इथं, आणि ही बाई इथं बसली आहे. हा आता मला खाली चक्कर झाला. बाई हे बायको घरात राहत असते, नाव नाही राहते बायको घरात. काय करून राहिल्या बाप्पा? कायच्या गोष्टी होय? अमाय शशिकला बाई कुठे गेलती व? अमाय तुझ्या घरीच गेली होती मी. म्हटलं गमून नाही राहिलं, हुरहुर लागून राहिलं होतं. घरातही एकटी होती तर आता तुझ्या घरीच गेलती. तर पाहिला तर तू होतीच नाही घरी, मग येऊन राहिली होती. तर तुम्हाला इथंच दिसली बसली. तर म्हटलं चल म्हटलं मी बसतो म्हटलं. तसं काही गमून नाही राहिलं. मला भयान लागून राहिलं बिचारे गावातही. हा असं 9-10 वाजताच असं वाटते का जसं कोणीच नाही का गावात. आता साऱ्या बाया वावरात चालल्या जाते आणि माणसं कामावर चालले जाते आणि कोणीच नाही दिसत. हो ना माय, मीचा माणूस तर आज 8 वाजताच गेला कामावर. मी पटापट कामं केले आणि 9 वाजता सारे कामं होऊन गेले. आता म्हटलं एवढा मोठा दिवस आहे काय करू, म्हणून मी इकडे आली होती. मला गमून नाही राहिलं होतं घरात. तर म्हटलं चल म्हटलं बाहेरच बसतो म्हटलं. तर मला रंजना काकू दिसली इथं दाणेगिनी काढताना. तर म्हटलं चल इथंच बसतो म्हटलं. बस ना बस तू गोष्टीत लवकर दाणे काढणं होऊन जाते. रंजना काकूची झाले काय कामं सगळे? दाणेगिनी काढत बसल्या. संध्याकाळची तयारी होय वाटते हे. हा हो बाई संध्याकाळची तयारी होय, पण कामं नाही झाले. स्वयंपाक झाला, भांडे पडले आहे आणि कपडे पडले आहे. आता नाही काय थंडी भरून येऊन गेली होती अंगात. तर म्हटलं जराशी बाहेर बसतो, ऊनही लागते आणि सावली लागते. तर इथंच बसतो म्हटलं दाणेगिनी काढत. दाणे काढणं होऊन जाते, हे ठेवून देईन म्हटलं आणि मग करतो म्हटलं भांडे आणि कपडे. आता ह्या वयात नाही काय एवढं झगझग कामही होत ना, हळूहळू करा लागते. जसं होते तसं काय करता, आता करणं तर आपल्यालाच आहे. आताही करणं आहे नंतरही करणंच आहे. तर आता हे गेले दोघंही बापले का डबा गिबा घेऊन, त्याचा डबा गिबा दिला, झाडझूड केली, आंघोळा मांगोळा झाला. आता कपडे मोकळे पडले आणि भांडे आहे जे निघाले ते. आता दाणेगिनी काढणं होऊन जाते तर करण म्हटलं आरामशीर. आता माझ्याकडून काही वाकणं होऊन नाही राहिलं होतं. माझे टोंगही एवढे दुखते आणि पाठी दुखून राहिली. झोपेत आली का काय तर म्हणून नाही काय मी काही धुतलेच नाही. म्हटलं राहू दे नंतरच धुवन म्हटलं. मग बसून गेली इथं येऊन. तर हे सुशीला आली तर बस म्हटलं आता काढू लाग म्हटलं दाणे. रंजना काकू एक गोष्ट बोलू का तुमच्यासोबत? बोल ना बोल काय बोलतो? अहो रंजना काकू आता तुमचं वय झालं आणि एवढे कामं तुमच्याकडून काही होतही नाही. आणि तर म्हटलं तुमची सुनी किनीला आणत नाही काय? कशी हातभार लावायला होते ना ते. जर तिनं स्वयंपाकही केला तर थोडं हातभार तुम्ही लावला तर होऊन जाते. आता सगळं तुमच्या अंगावर येऊन जाते ना. तर केव्हा आणता सुनीले आणत नाही काय? माय आता तुला काय सांगू, सुनीले आणाले तर म्हटलं 3 वेळा गेलं पोरग. पण ते म्हणते का मी त्या घरात येत नाही, वेगळीच राहतो म्हणते. मग काय करता आता? हा 3 वेळा झालं ना जाणं. पण आता मग मन करून राहिलं. आता मी त्याला एकटं तर धाडलं 2-3 वेळेस. आता म्हटलं पोराची जात आहे. हा नुसत्या वाईट शोकात लागून जाईल तर मग पस्तावा लागन.
आता बाई पाहिजेच, बाई रोकटोक करते माणसाले. हा, आपण जेवढं नाही बोलू तेवढी बायको बोलते. आता मी असं मन करून राहिलं, तिला समजून बोजून म्हटलं आणून घेतो म्हटलं. मीच जातो आता, त्याला घेऊन जातो, मी जातो आणि दोघी तिघी पाहतो आणि जातो आणि आणतो थोडं समजावून करून. अशाने होईन काय, मग थोडी वाईट मार्की लागून जाईल, मग काय करणार आहे. हा, आता एवढ्यात नाही का गुमसूनच राहून राहिला तो. आता लय दिवस झाले ना बाई, किती दिवस झाले माझ्या इथे जाऊन बसली. हा, तिची माय किती हे, हा सोडून नाही राहिली तिले सोडाले. आता काय तिच्या पोराचं लग्न होईल तर काय ते काय होताशी तिच्या सुनीले आणि तिच्या पोराला काय वेगळं टाकून देईन काय. लोकांच्या माया विचारही नाही करत. हा, पोरेले लग्न करून पाठवते तर म्हणते डायरेक्टच वेगळे निघा. आता पण लहानाचं मोठं करावं, एवढं मोठं पोराले आणि एकदम लग्न झालं आणि वेगळे. सांग मायबापावर काय बितते. ह्या नवीन पोरीले काही नाही समजत पप्पा, काहीच नाही समजत. आणि मायाही जशा पोरी म्हणते ना तशाच नाचते, जसं जसे म्हणते तशा. हो ना बाई, आजकालच्या पोरीनं तर ह्या धंदाच उचलून घेतला. 2-3 महिने राहते एका तर मग म्हणते आम्ही वेगळंच निघतो म्हणते, वेगळंच पाहिजे म्हणते आम्हाला म्हणते. नाही तर मग म्हणते सासू चांगली नाही आहे, नणद चांगली नाही आहे. आणि ज्याच्या नंदन सासू चांगली राहते त्याच्या सुना चांगल्या नाही राहत. बस अशीच चालू आहे आता, चितर नका ज्याच्या त्याच्या घरात. काय करतो हा, सगळा नशिबाचा खेळ आहे. काय चालू आहे पप्पा, कायची मीटिंग भरली इथं? ये ना म्हणता बसणं. कायची मीटिंग भरणार आहे? हो, बसलो होतो असे दाणे काढत तुरीचे. मला तर ऐकू आलं पप्पा, नशिबाचा खेळ. कायचा नशिबाचा खेळ आहे? हा, कोणाला काय झालं सांगा ना पप्पा. हा, मला नाही सांगत काय? अव, माझ्या सुनीच्या बारात गोष्ट होऊन राहिली होती. आता हे शशिकला म्हणून राहिली म्हणते सुनीला आणून घ्या म्हणते, तर तिला सांगून राहिली मी. का म्हटलं याले तयार नाही आहे ते, तर काय जबरदस्तीने आणतं काय. पण केला आता विचार, जातो म्हटलं दोघी तिघीला घेऊन. हा, जाऊ ना आपण. हा, दोघी तिघी जाऊ, समजावू तिच्या आईले जरासं, आणून घेऊ. काय करतो एवढ्या दिवस. जाऊ ना, जाऊ सगळेच जाऊ आणि समजावू करू आणि आणून घेऊ. तशी घरातली लक्ष्मी घरातच पाहिजे. आणि काय आहे मग, आपण बिनफिकर राहतो ना. आता पाय बरं, माझ्या घरात सून आहे तर मी बिनफिकरच आहे ना. खाऊ म्हणता आता कशी आहे सून, चांगली राहते. माय काय सांगू तुले, सून तशी चांगली आहे. पण कसं आहे, आता ते तिच्या घरची गरीब होती. तिच्या मायबापाची इथं काही एवढं आहे नाही. ना वावर आहे, ना शेत आहे, ना घर आहे चांगलं बांधलं, असंच आहे ते झोपड्यासारखं. आणि इथं म्हटलं इथं सगळं पाहायला भेटते. आता तुला सांगतो ना रात्रीची गोष्ट. रात्री काय झालं रात्री, भांडली का तुमची सून तुमच्यासोबत? अशी कशी भांडण थे? हा, माझ्यासोबत नाही भांडत थे. काय लागन ते माझ्या तोंडी, भांडी गिंटली नाही. आता पाय, आता माईच्या पिंटूले नोकरी लागली, चांगल्या ठिकाणी लागली म्हणते, मस्त जॉब आहे म्हणते, पगारही चांगला आहे. मग काय झालं तर ते पहिल्याची नोकरी सोडली काय? हा, पहिल्याची नोकरी सोडायला तर पप्पा किती दिवस होऊन राहिले, 2-3 महिने होऊन राहिले ते नोकरी सोडली. तर आता हे दुसऱ्या ठिकाणी लागली म्हणते. त्यापर्यंत सून घरीच होता, तोही घरी होता आणि ते बसलाच राय खोलीत. आता काही काम नाही ना काही होतं आणि वावरातलं काही त्याला येत नाही एवढं, तर मग घरीच राय. आणि आता कुठं एवढं मी प्रार्थना केली बाई आणि किती ठिकाणी गेली माझ्या पोरासाठी, तेव्हा कुठं त्याला जॉब लागली, मस्त लागली म्हणते जॉब, चांगली आहे म्हणते, चांगल्या ठिकाणी आहे, चांगला पगार आहे, चांगले लोक आहे, सगळं चांगलं आहे. तर आज गेला तो. आज पहिला दिवस होता ना त्याचा, तर गेला. हो काय, गेले का पिंटू भाऊजी? पहिला दिवस आहे मग त्याचा जॉबचा आहे ना. पण ते जाऊ द्या, तुम्ही सांगून राहिला होता ना काय झालं रात्रीचं सांगा ना पहिले. ह्या चोंडकीला अशा गोष्टी लय चांगल्या वाटते, कोणाच्या घराच्या कथाना काय काले है ना. हे सुशीलाचं काय करावं काय नाही काही समजत नाही. अमाय, तुला रात्रीचीच गोष्ट सांगतो ना पप्पा, तुम्हाला सगळीला सांगतो. आता पहा बरं, पोराला नोकरी लागली. आता इतक्या दिवसापासून पोरगं घरी होतं. आता म्हणते सकाळी सुनीनं गुलाबजाम बनवले होते म्हणते. आता बनवले होते तर थेच राहू द्या लागत होते. तर ऐकलं नाही ना, ऐकलं का नवऱ्याला जॉब लागली म्हणून तर नवऱ्यासमोर तर करून राहिली होती. जसं असं वाटलं पाहिजे का पाय बा माझ्या बायकोला किती खुशी आहे, मायले नाही आहे. हा, अशा करते सुना. आणि म्हटलं सकाळी गुलाबजामुन बनवले होते, मग काय गरज होती रात्री बासुंदी बनवायची आणि जास्तीचा खर्च करायची. म्हटलं पैसे घेतले कोणाजवळून नाही, नवऱ्याजवळून घेतले का सासऱ्याजवळून घेतले. तर हा, दूध घीत आणलं बाप्पा आणि काय बासुंदी बनवली. आता तू सांग, एक जेव्हा गोड पदार्थ आहे तर कायले बनवा लागते 17 पदार्थ. आता कसं आहे बाई, तिच्या घरी तिनं पाहिलं नाही. आता इथं सगळं दिसते तिले, तर असं वाटते तिला काय बनवून काय नाही. मंदा काकू, एक गोष्ट विचारू काय? तुमच्या सुनीनं सकाळी गुलाबजामुन बनवले होते, तुम्हाला दिले नव्हते काय? तसेच ठेवून दिले होते काय बनवून? काय माहित नाही कुठं ठेवले होते आणि कुठं नाही. सकाळी तर दिले नाही आणि संध्याकाळी म्हटलं 2-2 पदार्थ दिले. आता नासूकला खर्च आहे ना. आता तिच्या सासऱ्यावर किती येऊन जाते, घराचं दाराचं. आता एवढ्या दिवसापासून तो घरी होता, त्याचं किती बाळ लागते त्याला. पण म्हटलं जराशी काटकुसर करत नाही घरात ते. हा, काहीच नाही करत. एवढं मोठं दूध आणतो तर पूर्ण चहा बनवून घेते. काही आणलं भाजीपाला आणला का पूर्णच घेऊन घेते. या एवढी मोठी भाजी बनवून ठेवून देते, ह्या पोया टाकते. हा, मग त्या पोया शिळ्या झाल्या तर कोणी खाले पाहत नाही, मग टाकते गायगी आली तर तिले. हा, नुसता अन्नाचा नासोडा बाई, दुधाचा नासोडा, काही विचारूच नको तुम्ही खर्चात. पण काय करता आता, काय बोलतो सुनवायरीली. मग बोला तेच आहे, मग फुगून जाऊन बसतेत माहेरी. हे पाय ना, रंजनाबाईची सून कशी जाऊन बसली, तसंच मग मै हाल होईल. हे पाय म्हणता बाई, तसं नाही. आता कसं माहेरी व्यवहार वेगळा राहते, सासरी वेगळा राहते. आता
जर असं समजा असं होऊन राहिलं तुझ्या घरात तर मग सांगावं नाही काय का बाई थोडीशी बरोबर कर. हा 2-2 पदार्थ नको बनवू आणि काय म्हणते जास्त वापरू नको. सांगा आपलं थोडं थोडं हळूहळू. तिलाही वाईट वाटत नाही आणि आपल्याच बरोबर राहते. काय सांगाव नाही, मी तर जातच नाही बाप्पा त्या स्वयंपाकाच्या खोलीत. मी जातच नाही, पाय नाही टाकत मी. आणि तेच करते काय नाही तर सारं सांड उबड काय करते तर कुठं ठेव ठाव. मला तर एक वस्तू नाही दिसत त्या स्वयंपाक खोलीत. मी बसतो बाई, जेवतो आणि बसतो आणि नाही गमलं तर बाहेर येऊन जातो. काय करणार आहे दुसरं, घरात राहून किटकिट करावं आपल्याला आवडत नाही ते. माय बहीण तिकडे पाहून राहिलो आणि हे इथं येऊन बसून गेली आणि तिथं सून बिचारी स्वयंपाक करायची वाट पाहून राहिली. काय करू काय नाही, कायची भाजी करू कायची भाजी नाही. आणि पा इथं मस्त गप्पा मारून राहिली. हे हा इले घरादाराची काहीच फिकर नाही आहे. सारं तिच्या भरोसे सोडून देते आणि इकडे मस्त घुमते हिच्या तिच्या दारी बसते. मंदा काय झालं? काय होय मंदा, हे किती वेळची आली तू? हा किती वेळची निघाली घरातून? आता त्या तिला पहिलेच सांगितलं ना मला विचारल्याशिवाय काही करू नको म्हणून. ते बिचारी बसली आहे कायची भाजी करू कायची नाही राधिका. हा आणि इथं येऊन बसून गेली तू. आता पिंट्याचा डबा तर बांधला तिनं, ते तर देऊन दिला. आता आपल्यासाठी काही ना काही करण ना, ते जायनं सांग ना तिला काय करायचं आहे काय नाही. तर हा वाट पाहून राहिली ते. तिला नंतरचे कामं राहते मग काय तेवढंच घेऊन बसन काय ते. थांबा चाली जातो ना, सांगतो तिला. माय बहीण कायच्या गोष्टी सुचते इले कायच्या नाही. घरदार सोडून देते आणि मार बसली राहते इथं. आता तर जास्तच येऊन राहिली. तिला बिचारीला सोडून देते आणि बस इथं येऊन टोमणे मारते कायचे मारते आणि कायचे नाही. तर रंजना काकू तुम्हाला एक गोष्ट सांग काय, मला नाही काय ह्या मंदा काकूचं काही बरोबर वाटत नाही. आता म्हणते का एवढी सांडूपड करते, एवढं मोठं बनवून ठेवून देते आणि मग म्हणते का मी जाऊ नाही पाहत नाही म्हणते स्वयंपाक खोलीत. आणि जेव्हा हे स्वयंपाक खोलीत जातच नाही ते यायला माहीत काय होईल ते सांड करते का उबड करते का फेक करते का फाक करते. हा यायला कसं माहीत होते. सुशीला ते 2 तोंडाची बाई आहे, लय चांगली सून आहे म्हटलं, लय चांगली सून आहे. एवढी चांगली सून भेटणं नशिबाची गोष्ट आहे. एवढं पोरगं 2-4 महिन्यापासून नोकरीवर नाही, काय नाही लागत बायकोच्या जातीले. हा खर्च राहते कायचाही स्वतःचा खर्च राहते. त्या सुनीचं म्हटलं तिला टेन्शन नाही आहे. मी तर जेव्हा जातो तर त्या सुनीच्या अंगावर नवीन साड्या दिसत नाही मला, त्याच पुराण्या साड्या घालते ते. आणि ते बिचारी राहून तरी राहिली तिच्या हाताखाली. दुसरी राहिली असती ना तर राहिली नसती. आणि पाय बरं कशी चुगल्या करते सुनीच्या. हा तिला लाज नाही वाटत. अशी करते मैसून आणि तशी करते मैसून. असं राहते जिथे सुना चांगल्या भेटते ना ह्या अशा सासवा राहते. हा येईल काही चांगलं नाही वाटत, येईल कोणाचंच चांगलं नाही वाटत. अशा बाया काही नाही. आता काय सांगू तुले. आणि पाय बरं मैसून माया सुनीला सारं करून देतो मी. भाजी चिरचार करून देतो, झाडझूड करून घेतो, वरचं ठेवठाव करू लागतो. हा किती करू लागतो मी माझ्या सुनीले. फक्त मैसून तेवढा स्वयंपाक करते आणि कपडे धुते, कधी कधी भांडे घासू लागतो तिले. तरी मैसून जाऊन बसून गेली. आणि हे पाय हे बिचारी तिच्या जवळ पूर्ण सोडून देते, पूर्ण घर सोडून देते तिच्या भरोसे. हा आणि निघून जाते बाहेर. आता तो एकटा जीव किती करण एकटा जीव. मांगई त्या रश्मीच्यानं बिचारीला किती सहन करायला लागलं. हा माहेरी चालली गेली होती ते तर बरं झालं, पिंट्याला काय सुचलं तर आणलं त्यानं जाऊन. नाही तर बस त्याच्याही जीवनाचा धिंगाणा झाला असता आणि तिच्याही जीवनाचा धिंगाणा झाला असता. अशा माया कोणत्या कामाच्या ना पोराचं चांगलं वाटते ना सुनीचं चांगलं वाटते. हा तिच्या मनात काय राहते काय माहित. चला तर मग युट्यूब फॅमिली पहा बरं राधिकाची सासू कशा चुगल्या लावते बाप्पा राधिकाच्या. हा चोंडक्या करते. आता किती चांगली सून राहिली ना ती यायला कोणी ना कोणी बोलायला पाहिजे, कोणाचं ना कोणाचं हे करायला गोष्टी करायला. हे ठीक आहे किती चांगलं राव काही कराव पण यायला काही चांगलं वाटत नाही, कारण ह्या बाया सुधरतच नाही ना. हा तर असं आहे बाप्पा आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आज राधिका तर आहे नाही, आज तुमचे नावं राधिकाने घेतले असते. आज इथंच संपवतो आम्ही व्हिडिओ, कारण की खूप लाभ होऊन जाईल मग व्हिडिओ. हा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत आज भरभरून कमेंट करा, तुम्ही खूप कमेंट करा. आता उद्या मग तुमची राधिका तुमचे नावं घेईल. आता भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.